मित्रांनो, मी आहे सानिका आणि रिॲक्शन कुमारी या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. तर आज मी ज्या गोष्टीविषयी बोलणार आहे ती गोष्ट आहे मला आलेली स्ट्राईक. तर स्ट्राईक आली म्हटल्यावर कितीतरी अशी दुःखात रडत असायला पाहिजे, कारण मी खूप जास्त हसतीये, कारण की ज्या लोकांनी मला स्ट्राईक मारली आहे त्याच्यामुळं आणि ज्या गोष्टीविषयी मारली आहे त्याच्यामुळे तरी जास्त. तर आतापर्यंत माझ्या गेल्या व्हिडिओप्रमाणे तुम्हाला माहीतच असतील हे भांडण करणारे कपल. काय माहित नाही तुम्हाला? म्हणजे तुम्ही यांचे 60-70 व्हिडिओ येतात ते बघितलेच नाहीत? कधी पण फील्डला आले नाहीत तुमच्या? ते पण भांडणाचे व्हिडिओ. बिग बॉस पेक्षा हेनीच जास्त आता फेमस होत आहेत त्यांच्या भांडणांच्यामुळं. कारण की गेल्या वेळी मी ज्यावेळी यांचा व्हिडिओ बनवलेला तोपर्यंत 30 व्हिडिओ होते भांडणाचे, आणि आता 60-70 एक 100च्या घरात तरी यांनी जाऊन पोहोचले. तिथपर्यंत यांचे भांडणाचे व्हिडिओ सुरूच आहे. अक्षरशः यांची जी ऑडियन्स आहे ती पण वैतागली आहे. त्यांचे पण कॉमेंट्स हे एवढे छान छान बघून आम्हाला वाटतं की आता बंद करा रे बाबा, ह्यांना आता कधी वाटणार आहे काय आहे माहिती. तुमच्या मनासारखं झालं शेवटी. तुमच्या जी मनात होते ना ती शेवटी झालंच. तुम्हाला बघवत नव्हतं, मी तिकडे राहत होते ना ती सुद्धा तुम्हाला बघवत नव्हतं. मी तिथं सुखासुखी राहत होते ती अजिबात तुम्हाला बघवलं नाही. तिकडनं पण मला आहे ना. आता तुम्ही व्हिडिओ बघून घ्या, कारण व्हिडिओ तर मी आता यांचा लावू शकणार नाही. स्ट्राईक जी मारली आहे त्यामुळे हिथंच आनंद मानून घ्या. हा, आणि स्ट्राईकचा विषय आलाय तर यांनी मला स्ट्राईक मारली आहे कारण की थांबायला हसून येते मी या गोष्टीविषयी, कारण की मी यांच्या मुलगीचा चेहरा यूज केला म्हणून. हिपोक्रेसी की भी सीमा होती. म्हणजे तुम्ही यांचेच व्हिडिओ बघा, इतके सारे व्हिडिओज आहेत हे इतके सारे व्हिडिओ. याच्यामध्ये ह्यांनी ह्यांच्या मुलगीचा किती सारा यूज केलाय व्ह्यूजसाठी हे तुम्हीच बघून घ्या. प्रत्येक थंबनेलमध्ये म्हणजे आपण बाहेरून विकत आणलेली कोणती तरी गोष्ट किंवा काय त्या गोष्टीचा कसा यूज करतो एकदम पूर्णपणे, तसा याने यांच्या मुलगीचा अक्षरशः वस्तूसारखा यूज केलेला आहे. कारण की यांच्या थंबनेलमध्ये किंवा व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसून येईल की यांनी एक इमोशनल साईड दाखवण्यासाठी किंवा पब्लिकला अट्रॅक्ट करण्यासाठी स्वतःच्या चॅनलकडे इतका ह्या गोष्टीला यूज केला, अक्षरशः पिळून काढले की फक्त मुलगीचा फोटो दाखवायचा थंबनेलमध्ये, तिला रडवायचं किंवा तिच्याविषयी वेगवेगळे असे वाईट थंबनेल्स लावायचे व्हिडिओच्या स्टार्टिंगला किंवा व्हिडिओमध्ये. पण ह्यांनी बोलत असतात ते बिचारे बाळ, त्याला काही समजत पण नाही यांचं काय सुरू आहे. तर ह्यांनी जे बोलत असतात मरण्याचं किंवा काही पण घाणघाण गोष्टी ज्या तिच्यासमोर घडत असतात त्याचा किती वाईट परिणाम होणार आहे हे कोण विचारतंय? ह्यांना तरी मी बोललेलं टोचलं, ते पण मी काही टोचलेलं बोललं पण नव्हतं, त्यामुळे मी आता ह्याच्यापेक्षा घाण बोलते जे गेल्या व्हिडिओमध्ये नव्हतंच. जाऊ दे. आता मला तर वाटतं ना, जे कुटुंब आता हे फॅमिली ब्लॉगर्स आहेत जे असे स्वतःच्या फॅमिलीला मुलाबाळांना असे व्ह्यूजसाठी दाखवत आहेत ते दाखवू देत. खरं जे नेगेटिव्ह दृष्ट्या दाखवत आहेत त्यांना खरंच एक रूल बनायला पाहिजे की हे सगळं ह्यांनी थांबवावेत. याच्यासाठी त्यांना पण त्यांच्या मुलांचा असा फोटो किंवा काय इमोशनली किंवा एक घाण गोष्ट दाखवण्यासाठी अजिबात यूज करता यायला नको, असं काहीतरी सरकार करू दे आणि हे सगळं बंद व्हावं अशी मला वाटतं. कारण की अक्षरशः हे लोक कम्प्लिटली ऍक्टिंग करतायत हे सहज समजून येतं, सगळ्यांना समजून येतं. कारण की यांना व्ह्यूज येतात. त्यांचे आधीचे जर तुम्ही व्हिडिओज बघितले तर 4, 5, 3, 2 असे 1000 व्ह्यूज येत होते यांना. त्यामुळं यांनी भांडणं काढली आणि भांडणाला आता 30च्या वर व्ह्यूज जात आहेत. त्यामुळे यांनी कंटिन्यू ती भांडणं सुरूच ठेवलेली आहे. यांचं काय सुरू आहे खरं ते माहीत नाही आहे, कारण ह्याचा परिणाम त्या पोरगीवर खूपच जास्त होते आणि ही खोटं ह्यांचं सिद्ध करण्यासाठी यांनी या मुलगीचा यूज करतात. हे सगळं तर सुरूच आहे खरं, पण इतर चॅनल्समध्ये बघितलं तर हा ट्रेंड तसाच सुरू आहे. म्हणजे हा ट्रेंड एका चॅनलकडून दुसऱ्या चॅनलकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, तिसऱ्याकडून चौथ्याकडे असा फिरत चाललेला आहे. कारण की ह्याच्यामुळं कसं होतं की व्ह्यूज येतात प्रत्येकाच्या चॅनलमुळे. त्यामुळं कुठले पण ब्लॉगर कपल जर त्यांना व्ह्यूज येत नसेल तर लगेच ते भांडायला सुरू करतात. इकडनं किचकिच, इकडनं किचकिच, त्याच्यानंतर लगेच त्यांचे व्ह्यूज इकडून तिकडे असे वाढत जातात ना, त्याची ग्रोथ एकदमच वाढून जाते. काय हे सोशल मीडियाचं नवीन खूळ लोकांना चढलंय काय माहित, की जिथं भांडण, जिथं घाण सगळं असेल तिथंच पहिल्यांदा व्ह्यूज जास्त जातात. आणि ज्याचं चांगलं असेल त्याचं वर्ष जरी त्यांनी घासली तरी त्यांना कोणी बघत पण नाही. दुसऱ्याच्या घरात भांडणं बघणं हा तर ट्रेंड आधीपासूनच या जगात आहे ना, त्यामुळं ह्यांचं चालत आहे. आणि जे 4 ब्लॉग चॅनल आहेत ज्यांनी हा मंत्र लोकांपर्यंत पोहोचवलेला आहे त्यांनी मस्त भांडणं करून चांगलं मोठे बंगले बांधून स्वतःच्या पोरांना व्यवस्थित शिकवून मोठेच होत आहे. आणि बाकीच्यांना पण असे मंत्र फुकत आहेत, ज्याने सगळेच जे ब्लॉग चॅनल नवीन पण तयार होत आहेत त्यांनी हेच घेत आहेत की भांडणं केल्याने व्ह्यूज वाढतात.
आणि तेच दिसून पण येते. त्यामुळे दुसरे ऑप्शन्स काही दिसतच नाहीत लोकांना की काहीतरी चांगलं पण द्यावं, काही चांगलं पण सांगावं भांडणांशिवाय. मला पण आता ब्लॉग चॅनल काढायला लागते वाटतं, तर माझ्याबरोबर भांडणारं कोणी नाही आहे, त्यामुळे मला नाही वाटत की मला व्ह्यूज पण येतील. खरं पण हे जोकर्स, मला जोकर्सच म्हणून वाटतं येणार जे ब्लॉग असे भांडणाचे करतात त्यांना. कारण की हे लोक ऍक्टिंग करतात, स्वतः दुःखी राहतात थोड्या वेळासाठी, एक मुखवटा स्वतःच्या चेहऱ्यावर पहनतात आणि आपल्याला दाखवतात आणि त्यांना व्ह्यूज येतात. तर असे जोकर्स भरपूर वाढत चाललेत ब्लॉगिंगच्या हिस्ट्रीमध्ये आपल्या. त्यामुळे पब्लिकला म्हणजे लोकांना पण कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर नाही हे पण समजत नाही अक्षरशः ह्यांच्यामुळे. कारण की सगळे लोक जे जे ब्लॉग बनवतात त्यांनी कायमच असं काय ना काहीतरी केलेलं असतं. त्याच्यामुळं आता कोणावर विश्वास ठेवायचा तेच नेमकं कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाला घाणघाण कमेंट्स हे येत राहतात. हे पण एक कारण आहे मला तर वाटतं की जे घाण कमेंट्स सुरू झालेली आहे, तेवढं लोक धाडसानं कुणाला पण काही पण बोलताय, घाण कमेंट्स करतात, त्याचं एक कारण हे पण असेल असं वाटतं कधीतरी. कारण की विश्वास तोडणारे एवढे जोकर्स जे तयार झालेले आहेत या जगात. मी गेल्या व्हिडिओमध्ये पण बोललेली आणि ह्या व्हिडिओमध्ये पण बोलते, जोपर्यंत आपण यांना सिंपती देऊ, व्ह्यूज देऊ, तोपर्यंत हा खेळ असाच सुरू राहणार आहे. गोल 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 तेच असणार आहे. त्यामुळे सगळं आता आपल्यावर आहे. आणि तसं पण आमच्यासारख्या लोकांना जास्त गरज आहे तुमची. कारण की इतर रोस्टर बिचारे तरी 1-1 मिलियन वरचे खाली पडतायत, बिचाऱ्यांचं चॅनल उडतंय, तरी पण एवढं जीवावर येऊन सेकंड व्हिडिओ बनवतोय. त्यामुळं प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि कमेंट्समध्ये तुमचं मत कळवा काय आहे ते. असंच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.